अंबरनाथमध्ये शेतकऱ्यांच्या शेतजमिनी MIDCनं परस्पर अधिग्रहित केल्यात. सातबाऱ्यावर स्वतःची नोंद करून घेतली आणि त्या उद्योजकांना मंजूरही करून टाकल्या. उद्योजक जेव्हा या शेतजमिनींवर फॅक्टरी उभारण्यासाठी आले तेव्हा आपल्या जमिनी परस्पर विकण्यात आल्याचं शेतकऱ्यांना समजलं. या सगळ्या विरोधात पालेगावातील शेतकरी आमरण उपोषणाला बसले आहेत. अंबरनाथ नगरपालिकेच्या हद्दीतील पालेगावात सांबारे कुटुंबांची वडिलोपार्जित शेती असून ही जमीन MIDCला देण्यास त्यांनी नकार दिला होता. यानंतर त्यांच्या सातबाऱ्यावर MIDC जमीन अधिग्रहणाचा शिक्का मारण्यात आला. जमीन MIDCच्या नावावर झाली. त्यांचे कागदोपत्री प्लॉट पाडून MIDCनं विकूनही टाकले. जेव्हा कॉन्ट्रॅक्टरची माणसं फॅक्टरी उभारण्यासाठी आली तेव्हा या सगळ्याचा खुलासा झाला. आता याच विरोधात सांबारे कुटुंबीय आणि पालेगाव काकोळे गावातील ग्रामस्थ आमरण उपोषणाला बसले असून गुरुवारी उपोषणाच्या चौथ्या दिवशी सायंकाळी प्रांत अधिकारी विजयानंद शर्मा, तहसीलदार अमित पुरी यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत चर्चा केली. या चर्चेनंतर आपण MIDC अधिकाऱ्यांना तातडीने याबाबतचा अहवाल पाठवणार असून त्यांना या प्रकरणात योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना करणार असल्याचं शर्मा यांनी सांगितलंय. मौजे पालेगाव येथे MIDCने भूसंपादन केलेलं आहे आणि या भूसंपादन प्रक्रियेला शेतकऱ्यांचा विरोध आहे. बेसिकली याचा 2022मध्ये निवाडा झालेला आहे आणि शेतकऱ्यांचं असं मागणी आहे की ही जी जमीन आहे ही आम्हाला MIDCला द्यायची नाही आहे आणि त्या भूसंपादनाचा आम्हाला वगळण्यात यावी अशी शेतकऱ्यांनी इथं मागणी केली. शेतकऱ्यांच्या समस्या त्यांची मागणी समजून घेण्यात आलेली आहे. या बाबतीमध्ये मी आणि तहसीलदार आम्ही MIDCकडे योग्य तो पत्रावर करणार आहोत. उद्या या बाबतीमध्ये आम्ही अहवाल पाठवणार आहोत. पुढील कार्यवाही मग MIDCद्वारे केली जाईल. ब्युरो रिपोर्ट, AB फास्ट न्यूज, अंबरनाथ.